नमस्कार. विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला आज आपण भोगीची भाजी तयार करूया, ती सुद्धा कांदा लसूण न वापरता. तर इथे भाज्या दाखवते बघा, शेंगा, फरसबी, वालपापडी, पावटा, बटाटा, चणे घेतलेत बघा ओले, आणि हे आमच्या गावची वांगी, आणि त्याच्यावर आपण गाजर घेतले. ह्या सगळ्या भाज्या अशा आपण कट करून घ्यायच्या. आता आपण फोडणीची तयारी करूया. इथे बघा मी तीळ भाजून घेतलेत आणि खोबरं भाजून घेतले, चांगलं खमंग भाजले आणि ते वाटून घेतले. फोडणीमध्ये बघा आपण जिरा, मोहरी आणि हिंग टाकलाय. आता छान फोडणी तडतडली की कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता नंतर आपण ह्याच्यात थोडा टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो छान असा तेलात परतून घेऊया आणि थोडंसं टोमॅटो पटकन शिजण्यासाठी मीठ टाकूया आपण, म्हणजे मग टोमॅटो लगेचच शिजला जातो. तर इथे मी बघा चवीपुरतं मीठ टाकते. पुन्हा ढवळून घेतलं फोडणीला. आता त्याच्यानंतर ना आपण जे वाटण केलंय तर ते ओतूया आणि तेही छान असं आपण फोडणीत परतून घेऊया. तर इथे बघा आपण तीळ चांगले भाजून घेतलेत आणि खोबरं भाजून घेतले. आपण इथे आला, लसूण, कांदा काहीच वापरणार नाही आहोत. तर इथे बघा आपण मसाले टाकतोय. लाल तिखट, धनाजिरा पावडर आणि गरम मसाला टाकलाय मी इथे, आणि तोही छान असा फोडणीत परतून घेतेय. आणि हे मसाले करपू नये म्हणून थोडं गरम पाणी घातलं की तरी सुद्धा छान येणार आहे, कारण आपण तीळ आणि खोबरं छान असं भाजून घेतलंय, त्याच्यामुळे मस्तपैकी तरी येणार आहे ह्याला. बघा इतकं कमी पाणी कमी तेल असून सुद्धा तुम्हाला दिसेल नंतर किती तरी छान आली आहे ती. आता आपण सगळ्या भाज्या जेवढ्या घेतल्यात ना कट करून तेवढ्या ह्याच्यात टाकून घेऊया आणि नंतर पुन्हा फोडणीत फिरवून घेऊया. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघा मी सगळ्या भाज्या अशा ओतल्या आहेत आणि ह्याच्यात ना मी मटारचे सुद्धा वाटाणे टाकलेत थोडेसे, पण इथे स्किप झाले. आणि त्यानंतर आपण बटाटा वांग सुद्धा टाकून घेतले आणि छान असं परतून घेतले. थोडेसे तीळ टाकलेत, कारण आता संक्रांत आली आहे तर तिळाचाच पहिला मान ना, त्याच्यामुळे तीळ सुद्धा ह्याच्यामध्ये टाकलेत आपण. आणि आता ह्याच्यात आपण ना गरम पाणी टाकूया, म्हणजे भाजी पण पटकन शिजेल आपली. म्हणून मग मी इथे गरम पाणी वापरले आणि झाकण ठेवले. तुम्ही झाकण्यावर पण पाणी ठेवलं आणि जर लागेल तेवढं टाकलं आतमध्ये तरी चालेल. मला पाहिजे तेवढं मी बरोबर टाकले, त्याच्यामुळे मला पाणी टाकावं लागणार नाहीये. आता आपण झाकून ना ह्याला चांगलं शिजवून घेऊया. तर इथे मी शिजत ठेवले, 2-3 वेळा खोलून बघितली आहे आणि इथे बघा छान अशी भाजीची ग्रेव्ही सुद्धा झाली आहे. घट्ट पातळ कशी पाहिजे तशी तुम्ही ठेवू शकता. मी थोडीशी पातळच ठेवणार आहे, भाकरीबरोबर वगैरे मग छान लागते ना. तसं काय आम्ही चुरून वगैरे खात नाही, पण भाकरीबरोबर जरा पातळ भाजी असली की चवीला पण छान लागते. तर असं आपली इथे बघा मस्तपैकी अशी भाजी तयार झाली आहे. तर 1-2 वेळा आपण असं झाकण असं खोलून बघितलंय. तर इथे भाजी आपली तयार. धन्यवाद.